एक मिनिट हा. पण तो पण यायला पण त्याला वेळ लागतो ना. हा बघ. किती मजबूत आहे तो, यायला बघतोय पण असा करतोय. ही मादी. आता ह्याचं हे बघ, हे तोंड आहे आणि ह्याच्यात त्यांची अंडी पिल्ले असतात. त्याच्यात ह्याच्यात पूर्ण हे फुलं असतं आणि त्याच्यावर हे कवर असतं. आणि मादी हे असे खेकडं तर त्याला एवढं मोठं पोट असतं. हे त्याच्यामध्ये त्याची सगळी पिल्लं बसतात. हां. आणि जो नर असतो त्याला हे बघ, हे छोटंसं पोट आहे फक्त. हे बघ, हे दिसलं का, हे छोटंसं पोट. आता ते लॉक झालं ते, किती त्याला ताकद असते बघ. ते सगळं किती पॅक करून घ्यायचं बघ. स्वतःचं संरक्षण कसं कसं करायचं. आता याला निघत पण नाही, ते दाखवत तुला माहीत नाही. मातीचं आहे. आता ह्याचं बघ, हे बघ, हे पोट केवढं आहे हे बघ, हे आणि हे बघ केवढंच आहे. हे एवढंच आहे, एवढंच आहे. त्याच्यातली नर कोणती? हा नर, हा नर आहे. हा बघ, ह्याचं पोट बघ एवढंच आहे. हां, हे एवढंसं पोट छोटंसं आणि ह्याचं हे मोठं. आणि त्यांचं खाणं ह्याच्याने खातात. हे त्यांचं तोंड, ह्याच्याने ते जेवतात. हे त्यांचं खाण्याचं तोंड आहे. हे इथून ते खातात. हे गरम पाणी टाकलं तरी पण अजून देखील हलत आहे. आता हा पण नरच आहे. आणि आत्ताचे खेकडे ना असे भरीव असतात, चांगले, म्हणजे असे पोकळे. अंगडे कसे तोडायचे? आता बघा हे, एक मिनिट. पसीना. हे स्वच्छ करायचं. त्याचं पिवळं पण काढायचं आहे ना आपल्याला. डिश आहे ती, डिशेस लावी, ते पिवळं काढायचं आहे ना. स्वच्छ करण्याची पद्धत तुला दाखव. हे बघ, हे आहे ना, हे क्लीन करायची पद्धत. हे असं स्वच्छ करायचं. हे टाकायचं नाही पिवळं कधी. ते पिवळं काय असतं? याचं ना त्याच्यामध्ये आपण काय करायचा, मसाला टाकायचा, थोडासा मीठ, आणि ते शिजवायचं असं. असे नांगे काढायचे. ह्या नांग्या शिजवून घ्यायच्या. आता आपण हे करून हे नांगे पहिलं ते काढून घ्यायचे. ह्या उकडायच्या. काही लोक न उकडता बारीक करतात मिक्सरला, पण आपण उकडून घेतो, नंतर खूप वास येत राहतो. ते ह्या नांग्या उकडायच्या आणि मिक्सर, आता पाटा नाही आपल्याकडे तर मग मिक्सरला फिरवायच्या. याचं पाट्यावर वाटायचे असतात. आता हे आहे ना, हे सगळ्यात हा चांगला, पण त्यातलं सगळं नाही घ्यायचा. दाखवते. हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे सगळे काढून टाकायचं. हे असं ठेवायचं. आणि आता हे आणि हे टाकू दे. छोटा भांडा तेलकट व्हायला सगळं. हां, हे ना, हे फक्त काढून घ्यायचं. हे ना, हे बाकी ही घाण आहे की काय? ही घाण आहे. ह्याच्यात थोडा लाल मसाला, हळद आणि मीठ टाकायचं. तेल नाही टाकायचं. आणि तो शिजवायचं. त्याला एवढं तेल सुटतं याच्याने, आणि एवढं टेस्टी लागतं हे ना.
खूप सुंदर. ह्यालाच चव जास्त असते. खेकडे घालल्याने काय फायदे आहे त्याचे? खेकडे त्याच्यामध्ये काहीतरी प्रोटीन वगैरे सगळं मिळतं, चांगले असतात खेकडे. पण खेकड्यामध्ये कधी रक्त नाही. खेकड्याला रक्त नसतं, म्हणजे कधीच ते लाल असं दिसतं की आपल्याला, कधी नाही. खेकड्याला रक्त नसतं. आणि हे खेकडे आत्ता खाण्यासारखे असतात, हे भरीव असतात. आणि ते याच्या आधी अंडी सोडतात ना, तेव्हा ते पोकळ झाले असतात ते पूर्ण, त्यालाच चव नाही. खेकड्याने ह्या चव, आत्ताचे खेकडे चवीला. आता आपण गरम पाण्यात टाकलं म्हणून असं ते हे दिसते, ते शिजलं ना ते. हां, गरम पण त्याचं ते मेन. तुला माहिती आहे ह्या खेकड्यांचा काय उपयोग असतो? एक तुला सांगते याचा उपयोग. जेव्हा माणूस भाजतो ना जेव्हा, तेव्हा काय करायचं, ह्याला तेल खूप असतो खेकड्याला. तर कसं करायचं माहिती आहे, खोबरेल तेल गरम करायला ठेवायचं, एकदम उकळी आणून द्यायची खोबरेल तेलाला. खोबरेल तेल उकळी येते त्याच्यावर, त्यावेळेस अख्खं जिवंत खेकडा आतमध्ये सोडायचा खोबरेल तेलामध्ये. म्हणजे तो उकळ आल्या त्याचं सोडून द्यायचं. आणि तो उकळी आली मग ह्याचा जो तेल सुटतो त्या खोबऱ्याला, त्या मिक्स होतो. आणि मग तो तेल आठवण त्या भाजलेल्या जागेवर जर लावलं तर त्याचा भाजलेला डाग पण राहत नाही आणि लवकर ती जखम बरी होते. म्हणजे आपण कशी भाजल्यानंतर पांढरे डाग राहतात ना, ते राहत नाहीत. आणि जखम लवकर बरी होते. केवढी पण मोठं भाजलेलं असू देत तर त्याच्यावरती मग ते तेल लावायचं, पुन्हा अख्खं सोडायचं, खोबरेल तेलामध्येच सोडायचं ते. मला तर हा खेकडे प्रकार माहिती नव्हता. हां, पण याचा रस्सा छान वाटतो. हां, खाताना ते याला मेन आहे ना, हे काय माहिती आहे, खाणं म्हणजे याचं काय आहे, फक्त तो रस्सा जो आंगड्या वगैरे खातो. आता ते खायला प्रत्येकाला जमत नाही, पण तो रस्सा असतो. हां, तो रस्सा आहे ना, रस्सा तो, त्याच्याने त्यालाच चव असते. टेस्ट हे आपण चावून खातो, पण मेन तो रस्साच आहे ना. हां, रस्सा मेन, रस्स्यालाच चव खेकड्यांची. आणि हे आपलं असं म्हणजे खायचं मेन निघून जातो ना जेव्हा उकडतो आपण, तेव्हा त्यात तुला सांग त्याशी बोलली होतीस ना आई, ते कसं केलं ते. तर फक्त खेकड्याचं काय काय टाकलंय त्यात बघा, हळद थोडीशी, थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ. तेल बिल काय टाकायचं नाही, तसं शिजवायचं. चमचा आलं की ते पूर्ण एक जीव होऊन जातं ते. आता हे काय करतो? नाही तर ते आगे हेच होत झालं ना, तो बाजून घेऊन पण हे वाटून टाकावं नाही, ते नाही ते नाही. हळद, आणि हे हा वाटण. घेतलं वाटण कसं बनवलंय? कांदा, खोबरं, लसूण आणि आलं आणि हे गरम मसाला पावडर. म्हणजे कांदा खोबरं थोडं असं भाजून घ्यायचं तेलात, भाजून. हां, ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि ते वाटण करायचं. त्यातलं कोकणात तसं ते. हां, तर त्याचा वास एकदम छान येतो. मग त्याच्यात हे खेकडे तो परतवून घेतो ना खोबरं, ते खेकड्यांचं काय म्हणतात त्याला खेकड्यांचा पेंदा. हां, खेकड्यांचा पेंदा टाकायचा. सुगंध छान येतो मसाल्यांचा. ते मसाल्यावर सगळं आहे. खायला पण छान वाटतं, पण मेहनत भरपूर आहे याला मेहनत भरपूर. ते साफ करणं आणि त्याला पण पाहिजे, नीट साफ करतात. हां, ते पण आहे. तोडता आलं पाहिजे मेन म्हणजे. हां, ते तोडताना ते कठीण जातं. घालवायचं. आपलं जर जास्त दाट हवं तर जास्त मसाला टाकायचं, वाटण कमी हवं तर मग कमी टाकायचं. त्यात ते मग आंगळे टाकणार नाही का आपण? नाही, हा फक्त पेंडा, आंगड्याचा तो रस्ता. हा, तो प्यायचा असतो ना? हां, तो पिण्यासाठी चांगल्या हाताने
कोणता तो प्यायचा का? शिजायला पाहिजे ना, हां. म्हणून त्याच्यामध्ये पाणी होतं आपण शिजण्यासाठी. आणि मग तो सगळं आटून द्यायचा तो. मग तो मसाला होतो. छान लागतो, आम्ही खाल्लो होतो. आता हा पूर्ण शिजणं महत्वाचं आहे. त्याला छानपैकी त्यानंतर ते शिजलं की मग जरा कोथिंबीर वगैरे टाकून द्यायची.
तेल सुटलं नाही हे तेल. स्मेल पण छान येते. वांगे